दोन्ही टीम एक्स्ट्रा खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये या प्लीज. नवतरुण क्रिकेट क्लब वाटोळी टीम आणि सिरल संघ दोन्ही टीम एक्स्ट्रा खेळाडू आपला कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. जे हनुमान चषक 2024 तुम्ही पाहता, ऐकता, अनुभवता आणि खेळताय, जगताय देखील. चला मॅचला लगेच सुरुवात करा, कारण की याच्यानंतर 4 ते 5 मॅचेस अजूनही राहिलेल्या आहेत. बऱ्याच टीम आज सॅटर्डे, बऱ्याच टीम कडे एक तर 10 खेळाडू, एक तर 7 खेळाडू, 8 खेळाडू असे बऱ्याच टीम कडे असतात. आज वॉकिंग डे बऱ्याच टीमचा चालू असतो. त्यामध्ये आपण पाहिलं दोन्ही टीमचे खेळाडू आलेले आहेत. सध्या मॅच खेळली जाते नवतरुण क्रिकेट क्लब वाटोळी विपक्ष शिरळ अशा दोन संघांमध्ये ही मॅच खेळली जाते. चला स्पीडअप घेऊयात. गोलंदाजीसाठी सध्या संकेत संतोष स्ट्राइकला ओपन करतोय आणि काशीनाथ त्याच्यासोबत नॉन स्ट्रायकिंग एंडला. गोलंदाजीकडे जर आपण लक्ष दिलं तर सतीश गोलंदाजीसाठी दाखल झाला. ओव्हर क्रमांक 1 अर्थातच मॅन्डेटरी पॉवर प्लेचं. मॅचला होईल सुरुवात. ओव्हर क्रमांक 1 मिस्टर सतीश पॉवर प्ले मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी दाखल झाला. लेट्स सी मॅचला होते सुरुवात. एक फ्रेश मॅच आम्ही तुमच्या समोर घेऊन आलोय. पहिला चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न आहे. विकेट किपर चेंडू पर्यंत जातो आहे, पण दोघांमध्ये कलेक्शनच नाहीये. मोये मोये अगदी नो मॅच लँड मध्ये चेंडू दाखल झाला, आढळलाय तिथे आणि अखेरीस आपण पाहिलं तर जीवदान भेटलं खेळाडूला, फलंदाजाला. बऱ्याचदा अशा गोष्टी होतात की तू पकडतो की मी पकडतो, येस नो, या सर्व गोष्टींमध्ये बऱ्याचदा खेळाडू फसले जातात आणि अशा गोष्टी घडतात देखील. एक धाव प्राप्त केली, टीमचं अकाउंट ओपन झालं एका धावेने. बॅटच्या अगदी रडामध्ये उचललाय आकाशे, अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नमुना आकाशच्या माध्यमातून. हा चेंडू उसळी घेऊन जातोय की जातोय, तोपर्यंत आकाशने एक उंच झेप घेतली आणि चेंडू अखेरीस आपल्या शरीरानं स्टॉप केला. चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग ऑन रिझन मध्ये म्हणता येईल, कारण की हा चेंडू पडल्यानंतर बाउन्स होऊन अगदी डोक्यावरून जाण्याच्या तयारीत होता आणि तेवढ्या चतुराई दाखवली. हा चेंडू स्टॉप केला आपल्या शरीराने. यावेळी देखील सुरेख फटका, क्रॉस बॅटेड, भिरकावून दिला अगदी 6 धावेसाठी डीप बॅकवर्ड स्क्वेअर रिजनला. अगदी मराठी भाषेमध्ये भिरकावणं म्हणजे चेंडू उचलून फेकून देणं, आणि असा चेंडू उचलला अगदी फेकून दिला बॅकवर्ड स्क्वेअर रिजनच्या बाहेर 6 धावेसाठी. काशीनाथ आणि काशीनाथनं आपली एक नॅचरल बॅटिंग दाखवायला सुरुवात केली. त्याच्या बॅटचा असलेला नॅचरल स्विंग, त्याची बॅट स्विंग, त्याचं टायमिंग, टेम्परामेंट, एलिव्हेशन, या सर्व गोष्टी प्रॉपर असताना त्याने लगावला एक अप्रतिम देखना षटकार. गोलंदाजी करत असताना सतीशच्या विरोधात यावेळी देखील फटका थोडासा फसला जातोय. हाफ ट्रॅकर बॅटीच्या टॉपला कॅच पकडली, अप्रतिम कॅच. या आधीच्या चेंडूवरती षटकार आणि तदनंतर चले जाव. हे क्रिकेट आहे. नवीन बॅटर सागर दाखल झाला आता मैदानामध्ये. एक तेरी एक मेरी, या आधी तुझा नंतर माझा, कारण की या आधीचा टप्पा बॅटच्या रडामध्ये होता, तिथे षटकार आला. मात्र तदनंतरचा टप्पा बदलला, हाफ ट्रॅकर टाकला,
उसळीचा चेंडू टाकला, बॅटची बरोबर टॉप एज घेऊन मिड विकेटला अप्रतिम कॅच जर्सी नंबर 7 च्या माध्यमातून. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न आहे. खेळाडू आणखीन एक कॅच. बॅक टू बॅक 2 विकेट माघारी जात आहेत. एका मागोमाग 2 खेळाडूंनी आता जागा सोडल्या. काशीनाथ आणि तदनंतर सागर दोन्ही खेळाडू आता मात्र माघारी जात आहेत. ओव्हर क्रमांक 1 मध्ये 2 धक्के बसलेत आणि तब्बल 4था आणि 5वा चेंडू दोन्ही चेंडूवरी 2 विकेट आले. एक षटकार आला. असं वाटलं की बॅटिंग करणारी टीम आपण पाहिलं तर शिरळ संघ कुठेतरी एक चांगला धावा करते की काय, एक चांगला धावसंख्या गोळा करते की काय, मात्र तोपर्यंत विकेटला सुरुवात झाली आणि बघता बघता 2 फलंदाज पॅव्हेलियन मध्ये जाऊन आराम करू लागले. मात्र शेवटचा चेंडू 1 टू गो. भरत न्यू बॅटर, न्यू कॅन्डिडेट आणि एक फ्रेश बॅट्समन मैदानामध्ये दाखल झाला. स्क्वेअर कट पॉइंट रिझन अगदी डिक्लेअर झोन मध्ये एका धाब्यासाठी जाते. टीमची टोटल आपण पाहिली तर सध्या मात्र 10 या आकड्यावरती पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाची अखेरीस 10 धावसंख्या. नवीन सीझन चालू झालं, नवीन जर्सी, त्याच्यामध्ये फोटोशूट चालू असतो नवीन जर्सी. प्रत्येक टीम आपण पाहिलं तर प्रत्येक नवीन हंगामाला एक नवीन जर्सी घेऊन मैदानामध्ये दाखल होत असतात. बऱ्याच टीम आपण पाहिलं काही विनिंग जर्सी असतात त्या कंटिन्यू ठेवतात, कलर कंटिन्यू ठेवतात. बऱ्याच साहूला आपण पाहिलं तर दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावरती चालू झाल्या आणि आता बघता बघता 3री स्पर्धा पाटण तालुका टेनिस क्रिकेटची आपण घेऊन आलो. आता या स्पर्धा डायरेक्ट थांबणार मार्च एप्रिल मे पर्यंत, जोपर्यंत गावी जत्रा चालू नंतर या क्रिकेटच्या यात्रा आणि तदनंतर अगदी पावसाला सुरुवात झाल्यानंतर रबर क्रिकेटला सुरुवात होईल. क्रिकेट पाटण तालुक्याचं कधी थांबलंच नाहीये आणि कधी थांबणारही नाहीये. धावसंख्या 10 पहिल्या षटकाच्या अखेरीस. गोलंदाजीसाठी दाखल झालं आकाश ओव्हर क्रमांक 2 मध्ये. ओहो, यावेळी मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न. एक कॅच महत्वाची होती. महेशची थोडासा इंजर्ड आहे, कदाचित महेश आणि आज पहिल्या ओव्हर पासून थोडासा इंजर्ड दिसतोय तो. आणि अशा वेळी अप्रतिम कॅच त्यानं पकडली, जिथे आपण पाहिलं तर अगदी उंजईमध्ये महेशनं पकडलेली कॅच लॉंग ऑन वरून तो वेगाने धावत गेला मिड विकेट रिजन मध्ये. आणि त्यानंतर ही कॅच त्याने पकडत असताना फलंदाज भरतला देखील, माफ करा संतोषला देखील आता माघारी पाठवल्या. विकेट ज्या चालू झाल्या त्या विकेट कंटिन्यू येत आहेत. शर्टाचं पहिलं बटन चुकलं तर बाकीची बटन चुकीची लागतात असं म्हटलं जातं. पहिली विकेट लवकर आली तर बाकीच्या विकेट्स देखील लवकर येत आहेत आणि तेच सध्या होत आहे. बॅकफुटला जाऊन बॅटीची अगदी लिडिंग एज होती क्लॉट. अशाच वेळी बऱ्याचदा या गोष्टी घडतात की कॉट अँड बोर्ड, बऱ्याचदा फलंदाज अशाच पद्धतीने बाद होताना आपण पाहिलं ना. अशा वेळी चेंडू अगदी यष्ट्यांच्या जवळून निघून जातोय. गोलंदाजी करत असताना आकाशनं आतापर्यंत चांगल्या गोलंदाजीचा नमुना दाखवलाय. 2 चेंडूमध्ये तब्बल 1 विकेट आणि कुठली धाव त्यानं दिली नाहीये. यावेळी देखील विकेट करण्याचा प्रयत्न आहे महेश त्याच्या उंजईमध्ये. ही 2री कॅच त्यानं या मॅच मध्ये पकडली आहे आणि आकाशच्या गोलंदाजीमध्ये तब्बल 3 चेंडू मध्ये 2 विकेट आणि
एक डॉट बॉल अशी त्याची गोलंदाजी राहिली आहे. कंजूस गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी, अगदी वैविध्यपूर्ण गोलंदाजी आणि अशा गोलंदाजीमध्ये त्यानं आपल्या अचूकतेवरती भर दिला. वेगावरती स्वार करणारा गोलंदाज आतापर्यंत फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या टाकून मात्र मोकळा झाला आणि कुठेतरी वाटेमध्ये काटे टाकणारे तेच काटे आपल्या चालण्याचा वेग वाढवतात. हाही वेगळा इतिहास आहे. या मॅच मध्ये कमबॅक करेल का सिरळ संघ आणि सिरळ संघाकडून कोण फलंदाज येईल का जो आशेचा एक किरण घेऊन येईल. रोहित वरती विश्वास ठेवलाय पण रोहितचे हिट हे बाहेर जातील का या देखील प्रश्नासाठी आम्ही थांबलोय. ओहो, गती परिवर्तन, चेंज ऑफ द पेस, चांगली गोलंदाजी. 4 चेंडू मध्ये तब्बल 0 धावा खर्च केलेत आणि 2 विकेट घेणारा गोलंदाज आकाश आतापर्यंत वर्चस्व दाखवतोय. संघाचा ट्रम्प कार्ड, एखाद्या खाणीतून जसा हिरा काढावा तसा या आकाशला बाहेर काढलाय आणि तदनंतर होणारी गोलंदाजी अप्रतिम लावण्याजोगी. यावेळी फुल टॉस चेंडू ड्राइव्ह केला, डीपेक्षा कव्हर, रिझन 1 सेकंड, थर्ड बाउन्सला सीमा रेषे पार. प्रतिम फटका, चौकार आणि आशेचा किरण यालाच म्हणतात. या चौकारानं धावसंख्येला थोडीशी गती भेटली, या चौकारानं धावसंख्येला थोडंसं वलय भेटलं. चमकणारी धावसंख्या पॉलिश झाली आणि संघाची धावसंख्या 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. 14 धावसंख्या. शिरळ संघ जो आपण पाहिलं तर एक परफॉर्मन्स साठी ओळखला जातो, एक चांगल्या गेम साठी ओळखला जातो, त्यांना आज खऱ्या अर्थानं बांधून ठेवण्याचा प्रयत्न नवतरुण क्रिकेट क्लब वाटोळी संघाने केला. पुढून केल्याचा प्रयत्न, प्रतिम फटका, नटराज पद्धतीने एक पाय हवेमध्ये, दुसरा पायावरती उभा आणि नटराज पद्धतीने हा फटका आला, उचलून फेकून दिला, लॉट मध्ये आला, सीमारेषेच्या बाहेर फेकून दिला आणि या षटकारानं धावसंख्येला आणखीन उभारी भेटली जी जाऊन पोहोचते 20 या आकड्यावरती. प्रत्येक ओव्हर मागे सरासरी 10च्या सरासरीने बॅटिंग चालू आहे जी आपण पाहिली तर सिरळ या संघाची 20 धावसंख्या 20. आकाश गोलंदाजीसाठी दाखल झाला. आकाश पवारला आणि आकाशला या मॅच मध्ये एक कटर गोलंदाज, एक फिरकीचा गोलंदाज म्हणून ओळखलं जात आहे. पहिला चेंडू बॅटीच्या अगदी बॉटमला, कव्हरच्या डोक्यावरून डीपेक्षा कव्हर रिझन मध्ये चेंडू दाखल होतोय, खेळाडू बॅकअपला येतोय, तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. वाटोळे संघाचा, नवतरुण क्रिकेट क्लब वाटोळे संघाच्या शेवटच्या षटकामध्ये जर गोलंदाजी कोण घेऊन येतो तो फिरकी जादूगर अर्थातच नेहमी आकाशला पाहिला. आकाशकडे आतापर्यंत ती कला आहे, म्हणजे अगदी कॉलेज वय असेल, 12वीला असेल तो आता, आणि याच कॉलेज वयामध्ये त्यानं आतापर्यंत ती जादू मी म्हणेल की मिळवली आहे. फिंगर रोल, जादूची बोट फिरवणारा क्षेत्ररक्षण पास, स्लीप उभा केला, बॅकवर्ड स्क्वेअरचा खेळाडू अगदी शॉर्ट फाईन लेगला उभा केला. पुढून खेळण्याचा प्रयत्न, अगदी यॉर्करचा खोडून काढण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये जरूर जातोय, खेळाडू वेगाने आला, डीपेक्षा कव्हर रिझनचा, पुन्हा 2 धावा, 2 रन, पुन्हा रनिंग बिटवीन द विकेट. चित्याची चाल, हरणाची गती, कमेंट ऍक्शन या तिन्ही शब्दांचा अर्थ या आत्ताच्या 2 धावेमध्ये बघायला भेटला आणि पहिल्या 2 चेंडूवरती 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 2 रन तुमने चुराया जो सनम, असं म्हणायला हरकत नाहीये. बॅकफुटला जाऊन शॉट अंबुल करण्याचा प्रयत्न, खेळाडू आहे, पुन्हा एक धाव कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न आणि आता देखील दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली आहे, पण ही दुसरी धाव आता थांबली आहे. लालच बुरी भला, लालच करके किसका हुआ है भला, आणि अखेरीस ही लालच आता थांबली आहे. दुसऱ्या धावेचं स्वप्न थोडं शांत, एकाच धावेती समाधान. बॅटर बॅक टू द डकआउट. त्याचबरोबर आमचे
श्री स्वामी समर्थ ट्रॅव्हल्सचे सर्वे सर्व सन्मान्य आदरणीय उमेशजी सुकाळे साहेब देखील व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचं देखील आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. आदरणीय उमेशजी सुकाळे साहेब विनंती करेल आपण या व्यासपीठावरती विराजमान व्हायचं. सुरेशजी गायकवाड साहेब आपल्याला देखील विनंती करेल आपलं देखील स्वागत आहे. अतिथी देव भव आलेल्या दोन्ही मान्यवरांचं आम्ही मनापासून मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. जय हनुमान चषक 2024 या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये एक्स्ट्रा धाव व्हाईट बॉल टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 26-26 या आकड्यावरती. अगदी बॅटीवरती पायावरती टाकण्याचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी, चांगलं यश गोलंदाजाला आतापर्यंत भेटलेलं आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 27 या आकड्यावरती. तब्बल चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे 4 2 to go. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. नुकताच लंच ब्रेक झाला आणि अशा वेळी डोळ्यावरती असते ती मोठी झोप, पण आपल्याला झोप नाही झेप घ्यायची आहे. 27 धावसंख्या 27 धावसंख्या सध्या मात्र स्कोर कार्ड वरती सजली गेली आहे. चेंडू पडतोय अप्रतिम, हाच तो चेंडू आकाशचा. चेंडू पडतो, काटा बदलतो, कोण बदलतो, मार्ग बदलतो, प्रवाह बदलतो, दिशा बदलतो. हवेमध्ये हेकावे घेणारा चेंडू रंग बदलून प्लॅटफॉर्म क्रमांक 1 ची गाडी अचानक 2 वजावी अशी ती गोलंदाजी. अप्रतिम आकाश पुन्हा फिरवला, विठ्ठन खेळून काढला. आकाशाला गवस निघाणारा, आकाशाची उंची मोजण्यासाठी गेलेला चेंडू सीमारेषे पार जातोय. आकाशच्या गोलंदाजीवरती विठ्ठन ओव्हर द बॉल हेड येतो अप्रतिम षटकार आणि संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 33 या आकड्यावरती आणि 34 धावेचा आव्हान या मॅच मध्ये ठेवल्या. अर्थातच शिरा या संघानं नवतरुण क्रिकेट क्लब वाटो या संघासमोर 34 रन्स टू विन. साई महाग खेळाडू आहे, त्याला नको महंगा आहे हो. मगाशीच आपण चर्चा केली की आज वर्किंग डे, बऱ्याच टीम कडे 10 खेळाडू असतात, 9 खेळाडू असतात. आदर्श सूर्यवंशी म्हणजे येणाऱ्या काळामध्ये कराड तालुक्याचा आवाज. चला थोडासा स्पीड अप घ्या प्लीज, बराचसा वेळ कमी आहे. 2:25.
34 34 धावेचं आव्हान. नवतरुण क्रिकेट क्लब वाटोळी विपक्ष शिरळ अशी मॅच आणि वाटोळी टीमला आता 34 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलं गेलं. 34. पहिला चेंडू लिडिंग आहे, स्लीप नाहीये, अगदी तिथूनच निघून जातोय डिक्लेअर मध्ये श्रीकांत आणि महेश. ओव्हर क्रमांक 1 रोहितला सध्या आपण पाहतो गोलंदाजीसाठी. एक वेगवान गोलंदाज 20 ते 25 पावलांचं रनअप घेऊन वेगानं गोलंदाजी टाकण्यासाठी ओळखला जाणारा या टीमचा ओपनर गोलंदाज म्हणजे रोहित. 34 धावा या मॅच मध्ये रोखायच्या तर 34 धावा करायच्या वाटोळी टीमला. हो ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, बोला बॅक ड्राइव्ह आहे सागर, चेंडू पर्यंत पोहोचतोय, चेंडू स्टॉप केलाय सागरने, उचलून फेकतोय गोलंदाजच्या दिशेनं, मात्र तोपर्यंत फक्त एक धाव कंप्लीट केली जाते. लॉंग ऑन रिझन मधून अगदी स्ट्रेट हिटला धावत गेलेला सागरने अखेरी चेंडू स्टॉप करून आपल्या संघासाठी बऱ्याच धावा अडवल्यात. मॅन्डेटरी पॉवर प्ले. ओहो बिग हिट, सुरेख फटका, स्टँड अँड डिलिव्हर. काय फटका, बरं झालं कॅप्टन 26 आला आणि अखेरीस व्यासपीठावरती मानवंदना देणारा, व्यासपीठावरती अगदी मोठ्या मंचवरती मोठा पंच होता. वॉट अ स्ट्रोक, काय फटका खेळला गेला षटकारासाठी. स्क्वॅट कट करण्याचा प्रयत्न, कधी परिवर्तन, याला बोलतात मॅच टिट फॉर टॅट. जसे तसे उत्तर आरेला कारक करणारं, ऍक्शनला रिॲक्शन देणारी गोलंदाजी आहे. एका चेंडूवरती तू राजा तर दुसरा चेंडूवरती माझा अनुभव, आणि हेच तर क्रिकेटचं खऱ्या अर्थाने मजा. एखाद्या टीमला, एखाद्या प्रेक्षकाला मॅच बघायला आवडते तेव्हा जेव्हा षटकारानंतर डॉट बॉल येतो किंवा षटकारानंतर एखादी विकेट येते. पुन्हा स्क्वेअर कट स्लिप आहे, त्याच्या हातातून निसटून जातोय. याआधी स्लिप तैनात नव्हता पण आता स्लिप तैनात केला होता शिरळ संघाने. ही त्यांची स्ट्रॅटेजी आहे, हा त्यांचा अभ्यास आहे आणि हाच अभ्यास आता त्यांना कामी येतोय. 5 चेंडूच्या अखेरीस धाव संख्या आहे 9 ला 0. मॅच बनलीये, रंगलीये, रंगवली जाते, बनवली जाते, मॅच हळूहळू घडवली जाते. पहिल्या ओव्हर मध्ये बऱ्याच गोष्टी घडल्यात. फुल टॉस नहीं डालने का बोला था बॉस, ये फुल टॉस नहीं डालने का. एखाद्या फलंदाजाला विचारावं तुझा आवडता चेंडू कोणता, त्यामध्ये ज्युसी फुल टॉस, आणि याच फुल टॉस वरती मिड विकेट रिझन कव्हर केलाय आणि या मैदानाची बाउंड्री लाईन थोडीशी जवळ आहे आणि यासाठी या गोष्टीचा फायदा होत चाललाय. अप्रतिम पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. टीमची टोटल आहे 15 15 धाव संख्या. वॉट अ स्ट्रोक. रिप्ले टेलिकास्ट पहा करणच्या माध्यमातून, जो कॅमेरा अँगल, कॅमेरा वर्क अप्रतिम. काय कॅमेरा वर्क केला, म्हणजे त्याचा कॅमेरा पण तेवढ्याच वेगाने धावतो जेवढा सोन्या 50 वेगाने धावतो. त्याच वेगाने त्यानं कॅमेरा फिरवला. गर्रकन. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धाव संख्या 15 15. 34 धावेचा आव्हान आहे. 34 येणारे तब्बल 12 चेंडू 19 धावेची गरज. 12 चेंडू 19 धावा, 19 धावा 12 चेंडू हे समीकरण या मॅच मध्ये. मिस्टर संतोष गोलंदाजीसाठी दाखल झालाय. क्षेत्ररक्षण बदललं गेलं, मॅन्डेटरीचा टाळा खोललाय. ओहो पायामध्ये टाकलेला चेंडू पायाच्या अगदी मनगटाच्या साह्याने फ्लिक केला, निघून जातोय डाऊन द कार्पेट. अगदी डिक्लेअर मध्ये एक धाव. हे फटके चांगले, म्हणजे सर्कलला अशा फटक्याने एक चांगल्या धावा भेटतात. पण सध्या आपण पाहिलं तर आकुड ग्राउंड. प्रतीक शेठ थँक्यू सो मच फॉर कमेंट. हो यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी पुन्हा एकदा मनगटाच्या साह्याने फ्लिक केलंय. पुन्हा एक धाव डीप बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मधून फेकी केली आहे. एक सिंगल धाव कंप्लीट केली जाते. बऱ्याचशा कमेंट्स येत आहेत आमच्या ओमसाई MTC युट्यूब लाईव्ह वरती, त्यांचे देखील आभार व्यक्त करतो.
पुन्हा ओहो वॉट अ कॅच फॉलो थ्रू मध्ये पकडली, सरळ हातामध्ये चिपक गया भाई. आणि तदनंतर झाला जल्लोष, एक मोठी विकेट, एक मोठा मासा गळ्याला लागला. महेश ज्यानं घाम फोडला त्या महेशला आता माघारी पाठवलं. त्यानं आतापर्यंत 2 षटकार, एक सिंगल धाव, तब्बल 13 धावा ठोकल्या. तोच महेश आता माघारी जातोय. एखादी मॅच पलटण्यासाठी एक छोटा क्षण बाकी असतो, एक छोटा क्षण हवा असतो, एक छोटी कॅच हवी असते आणि तीच कॅच पकडली गेली. गोलंदाजी करत असता फॉलो थ्रू मध्ये संतोष कडून अफलातून कॅच. कॅचेस ना मॅचेस बदलतात आणि कॅचेस मुळे मॅचेस विन होतात. सूर्यकुमार यादवच्या एका कॅच मुळे जर वर्ल्ड कप येऊ शकतो, तर एका कॅच मुळे मॅच जिंकू शकतो आणि अशा कॅचेस मॅच जिंकवतात. महेशला माघारी पाठवलं. आकाश याला मैदानामध्ये दाखल झाला. नवीन बॉडी, नवीन बॅटर, एक न्यू मिसाइल, एक न्यू जर्सी, एक न्यू कॅन्डिडेट, न्यू बॅटर आकाश. ओहो आल्या आल्या पहिला चेंडू, अगदी बिग हिट, पुन्हा डिक्लेअर. म्हणजे एखादा खेळाडू बोलत असेल की अशा वेळी एवढा मोठा फटका लगावतो, ताकद लगावतो, तेव्हा फक्त एक सिंगल धाव. डिक्लेअर झोन म्हणजे हमें तो अपनों ने लूटा, घेरों में कहा दम था, जहां पे शॉट मारा वहां पे डिक्लेअर झोन था. ओहो यावेळी देखील आपण पाहिलं बॅटिंगच्या अगदी बॉटमला मिड ऑफचा खेळाडू कव्हरचा वेगाने जातोय. 1 बाउंड, चेंडू गॅदर केला, फक्त एक धाव, डिक्लेअर झोन. RSS गोठिवली ग्राउंड सध्या तुम्ही पाहता 19 धाव संख्या स्कोर कार्ड वरती. जे समाजसेवक प्रथमेश शेठ म्हात्रे यांच्या माध्यमातून हे ग्राउंड आपल्याला दिलं गेलं, त्यांचं देखील मी आभार व्यक्त करेल. या विभागातील भूमिपुत्र, एक थोर समाजसेवक. ओहो सुरेख फटका, पाय पुढे काढला, चेंडूचा टप्पा पाहिला, टप्प्यात आला, कार्यक्रम उरकला आणि इट्स गोज टू मिड विकेट रिजन आउट ऑफ द ओव्हरहेड. 6 धावेसाठी एक स्वीट साऊंड येणारा, एक टेम्परामेंट टॅलेंट असणारा षटकार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 25 आकड्यावरती आणि श्रीकांतच्या बॅट मधून आला मोहक षटकार. वॉट अ स्ट्रोक. 2 षटकांचा खेळ संपला आणि तब्बल 25 धाव संख्या, म्हणजे 6 चेंडू 9 धावेची गरज. पाटण तालुका टेनिस क्रिकेट कुणाल, ड्रेसिंग आणि चेसिंग इट्स कंपल्सरी. ड्रेसिंग पण कंपल्सरी आहे आणि चेसिंग पण कंपल्सरी आहे. बरेचसे नियम आहेत. मग अशीच एका टीमला आपण पाहिलं तर पॅनलाइज केलं, कारण की YouTube लाईव्ह चालू असताना त्यांनी गार्ड चेंज केले. या गोष्टी, कारण की आपली लिंक ही प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत जाते, ग्रुपमध्ये जाते आणि या सर्व गोष्टींना खऱ्या अर्थानं टाळा घालण्यासाठी हे नियम कडक केले गेलेत. ओहो यावेळी सुरेख शॉट आंपोल, अगदी निघून जातोय. इट्स मॅक्सिमम षटकार. वॉट अ स्ट्रोक. मॅच जवळ आणली आहे. विनंती करेल आमच्या प्रशांत शेठ गारगे साहेब, सोन्या बापू साहेब, या आपण व्यासपीठावरती या, विराजमान व्हा व्यासपीठावर. या मॅचचा आनंद घ्या. त्यांच्यासोबत असलेले मित्र परिवार वेलकम, त्यांना देखील विनंती करेल आपण देखील या व्यासपीठावरती आणि व्यासपीठावरून या मॅचचा आनंद घ्यावा. यावेळी देखील सुरेख फटका, स्टँड अँड डिलिव्हर, विनिंग शॉट, विनिंग 6 आणि मॅच संपवली आहे. बॅटिंग करत असताना आकाश क्षेत्ररक्षणासाठी अगदी लॉंग ऑन ला उभा होता, तेव्हा देखील क्षेत्ररक्षणाचा दर्जा त्यानं दाखवला आणि बॅटिंग करत असताना परफॉर्मन्स त्यानं दाखवला. या मॅच मध्ये विजेता राहिला अर्थातच नवतरुण क्रिकेट क्लब वाटोळे संघ. विजय संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस करूयात. मंगलमूर्ती मराठवाडी विपक्ष वाटोळे संघ, नवतरुण क्रिकेट क्लब वाटोळे, या 2 संघांमध्ये करूया टॉस. मी विनंती करेल अर्थातच कॅप्टन 26 म्हणजेच पाटण तालुका